चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण आलेलो रेटरे धरण येथे देवेंद्र फडणवीस केसरी पर्व 3 सुंदर असं मैदान संपन्न झालं आहे आणि पर्व 3 होतं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी जोडी ठरले घोटचा रॉकेट म्हणजे सर्जा आणि सोबत पाहला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन. पहिल्यांदाच ही जोडी पाहिली आणि आज अप्रतिम पळून कडनं पळून आज प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. चला तर मग नानांची मुलाखत चालू करूया. मोठा विजय, मोठं मैदान आणि नेहमीसारखं नाराज नाही केलं. नाही तसा तो मैदानात आम्हाला कधी नाराज करतच नाही. हां, मैदानात नाराज करत नाही. आज माझ्या मुलीचा बड्डे आहे, उद्या आमचे शैलेश माळी सरपंच त्यांचा बड्डे आहे. ते दोघांना पण त्यांनी आज आम्हाला चांगली गिफ्ट दिली. नाना, सगळ्यात जास्त चर्चा झाली ते आज बाहेरनं पळाला, त्याच्याविषयी काय सांगा? हे सगळं नियोजन आतून बाहेरून कसं पळवायचं तो बघतो. अरुण भाऊ, कसं काय नियोजन केलं तुम्ही? याला बाहेरनं पळवायचं धाडस कसं काय केलं? बाहेर पळायचं म्हणजे धाडस म्हणजे लखन हा एकच खांदीचा नंदी आहे आणि कसं आहे मग सर्जा बाहेरनं पळतो पण जास्त स्पीड बाहेरनं लावल्यामुळे मी त्याला हाणत नाही. आणि आज काय बाहेरनं म्हणजे तो एक खांदी बैल असल्यामुळं ते म्हणजे हाणत झालं, त्याला म्हणजे ऑप्शनच नाही काहीच. ते काही होते आज बाहेरनं म्हणजे आणण्याचं गरजेचं होतं आणि ते आज बाहेरनं पडून त्याने सिद्ध करून दाखवलं. त्यावेळेस काय चर्चा काय झालेली की नानांची वगैरे संपूर्ण टीमचं परत विजूभाऊ झाले यांची चर्चा झाली का, म्हणजे कशा पद्धतीने? कारण एक प्रकारे रिस्कच होती म्हणावं लागेल. इजू असेल, तुझं माझं बोलणं झालं आणि लहानपणापासून तो बाहेरनं पळतो हे आम्हाला माहीत आहे. इजूला माहिती आहे, मलाही माहीत आहे, कारण का आम्ही त्याला 1-2 ठिकाणी आणलेलं आहे. आणि थोडंसं म्हणजे वाटलं काय, पण आम्हाला 100% माहिती होतं का गाडी एक करणारच, कारण का लक्कन हा अति स्पीडचा बैल असल्यामुळे आठनं तो हटणार नंदी नाही. त्यामुळं गाडीवरती गॅरंटी 100% होती की गाडी आज 1 नंबर करणार. बरं, प्रथमच ही जोडी पळवण्याचा निर्णय घेतला आणि जोडी अप्रतिम पाहिली आज. निर्णय म्हणजे आज लक्कन हा महाराष्ट्र टॉपचा नंदी आहे, सर्जाही टॉपचा नंदी आहे आणि सर्व नंदीमध्ये आपण पळलेलंच आहे. एक लक्कन पळायला नव्हतं, पण ती गाडी पळवण्याची माझी स्वतःची इच्छा होती आणि माझी सर्जा ग्रुपची इच्छा होती का या नंदीवरती आपल्याला एकदा पळायचं आहे. आणि आम्ही स्वतः मनोज चव्हाणला फोन केला, त्याने एका शब्दावरती बैल दिलं आणि गाडी एका जोट्यात आली आणि गाडीने सिद्ध करून दाखवलं की आम्ही दोन्ही कडेनं पळून 1 नंबर करू शकतो. पण कड लागली रे, फायनलला पण कड. काय सांगायचं? गट जेव्हा पडला तेव्हा कमेंटमध्ये आले काही गाडी बाहेरनं आली तर बोलू शकत नाही, कारण का दोन्ही नंदी आतलेत. परंतु जे कमेंट्स करणाऱ्यांना आज सिद्ध करून दाखवलं का आम्ही बाहेरनं पळून पण कमी नाही आणि आम्ही 1 नंबर करून दाखवू शकतो. अशा वेळेस कुठं म्हणायला लागतं का की बाबा बैल तर पळू शकतो तेवढा विश्वास आहे तुम्हाला, पण जरा थोडंसं खच्चीकडून मानसिक होतं का त्यावेळेस? नाही, मानसिकची काय विषय नाही, कारण का जे म्हणजे काय चाहते असतील किंवा विरोधक असतील त्यांना म्हणजे त्यांचा एक अभ्यास असते, कारण का आजपर्यंत बाहेरनं नंदी नाही जास्त पळाले, त्यामुळे काय एवढं काय ना. पण दोन्ही मालकांना आम्हाला विश्वास होता की आमची नंदी बाहेरनं पळणार आणि ते सिद्ध करून दाखवलं आणि ते खरोखर आज सिद्ध करून दाखवलं. बरं नाना, एक लखन संदर्भात काय सांगेल? कारण सर्जा जसा मोठ्या मैदानात कायम गुलाल घेतो तसं लखन पण कायम गुलाला असतो. लखन हा नंदी तसा महाराष्ट्राचा प्रिय नंदी आहे आणि त्याच्याबरोबर पळायचे अरुण बोलला तशी आमची इच्छा होती. ती इच्छा आज आम्ही पुरी केली आणि 1 नंबर पण केला. असं नाही की बाबा बाहेरून पळून आम्ही 1 नंबर केला. अरुण बोलला तशा कमेंट्स मी पण वाचत होतो, दुपारी गाडीत बसलो होतो तेव्हा. ठीक आहे, कमेंट करणाऱ्यांना काय बसून कमेंटच करायचे. नाना, ही पायरा कसा करण्यात आला? पहिल्यांदाच ही जोडी एकत्र पळाली. अरुणनी फोन केला होता. फोन केला होता मनोहर शेट यांना. मनोज शेट्यांना फोन केला. कसा प्रतिसाद दिला? नियोजन म्हणजे पहिला फोन झाला त्यावेळेस कसा प्रतिसाद? त्यावेळी एका शब्दावर सांगितलेलं माझं नियोजन झालं नाही आणि एका शब्दावरती आपलं पायरा झालं आणि मी सांगितलं गाडीवर आमचा बबलू चाचा बसेल, कारण का मला बबलू चाच्यावरती भरपूर विश्वास आहे आणि त्याच्या भागातच आहे आणि बबलू चाच्याची गाडी तो कट्टर म्हणजे हमेशा तोच बसतो. त्यामुळे काही ना त्या एका शब्दावर तुम्हाला जसं करा तसं करा आणि आमच्या म्हणण्यासारखं नियोजन झालं आणि त्यांना आम्ही बैल दिला. म्हणजे त्यावेळी मनोज चव्हाणे आम्हाला बैल दिलं, त्यांचं मी धन्यवाद करतो आणि गाडीनी 1 केला. बबलू चाचाला मानलं पाहिजे, कारण मला वाटते पहिल्याच गटात बक्याच्या गाडीवरती चाचा होते, लगेच वर आले आणि परत लगेच खालच्या मला वाटते तिसऱ्या का चौथ्या गटामध्येच आपला सर्जा पाहिला. 1 नंबरला बकासूर आणि राजा पळाला, त्यानंतर 3 नंबर गटामध्ये सर्जा आणि लखन होता. पण नाही, तो स्वतःचा म्हणजे धावत जाऊन गटाला म्हणजे गाडी आणली आणि मला बबलू त्याच्यावरती भरपूर विश्वास आहे का, कारण का तो 100% बोला अरुणचं टेन्शन नको घेऊ, मी गाडी आणतो म्हणजे गाडी 100% मी सेमी असेल किंवा फायनल असेल मला त्याने म्हणजे ठामपणे सांगितलं का
तू टेन्शन नको घेऊ, गाडी मी एक करतो. सेमी फायनलची उत्सुकता खूप ताणली गेली का? कारण की बरेच प्रेक्षक वेटिंग होती. काय होतंय, अटीतटीचा सामना होता, त्यात मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळणार होती. नाही, लढत म्हणजे काय, हा बैलगाडी क्षेत्र म्हणजे हे आपलेच नंदी आहेत सर्व आणि हा सब परिवार आणि कुटुंब आहे. त्यामुळे फक्त काय एक नंदींची लढत असते, मालकांच्या याच्यामध्ये काहीच नसते. परंतु बाहेरनं गाडी असल्यामुळे थोडीशी भीती होती, कारण का विठ्ठल नानाची गाडी चांगली होती, लक्ष्य होता, साखरवाडीचा बावड्या होत्या, 2-4 गाड्या होत्या, त्यामुळे थोडीशी भीती होती. आणि सम्राटही होता, त्यामुळे थोडीशी धाकधुकी होती, गाडी काय करेल. पण भरपूर असे म्हणजे बोलले का गाड्या सर्जाला लखनला पास नव्हत, पण ते त्याही दोन्ही नंदीवर सिद्ध करून. बरं, विजूनाना काय आनंद आहे आज? मोठा विजय आणि मोठं मैदान आहे. तो बी बैल चांगला आहे आणि तो बैल चांगला आहे. माझी तब्येत बरोबर नसताना बी मी आलो मैदानाला. मला याला बाहेर तर चांगला आहे, जायला तर पाहिजे. थोडंसं नियोजन बी लागतंय, त्या कडेने आला बैल म्हणून कसं आहे, पळवायचे नाही, गटाला तुम्ही पळवू शकता. सीमेला आला तर तो एक खाली बैल कसा असं काय, तर खाली बी पळायला पाहिजे. तुम्हाला उद्याच्या चालीसाठी ते महत्वाचं ठरलं ना, बाहेरनं बैल पोहोचतो. आता बिंदास झालं का काही बाबा, पब्लिक ना आली की काय टेन्शन नाही आता? नाना नाही, आता आम्ही म्हणजे बिंदास आम्ही पहिले पण होतो की कधी तशी पब्लिकनी गाडी आली तर आम्ही सर्जा टाकू शकतो, एवढा विश्वास अरुणला होता. बरोबर, म्हणजे आज आम्ही जास्ती हे आज झालं. प्रॅक्टिकली ते सिद्ध पण झालं म्हणावं लागेल. नाना, सगळ्यांना उत्सुकता आहे की ती जोडी कधी पळताना बघायला भेटेल. ती जोडी म्हणजे कुठली जोडी तुम्ही बघा? भेटेल, लवकरच भेटेल. लवकरच भेटेल ना. आणि नावच घेतो आता, मथुर आणि गोटचा सर्जा प्रेक्षकांना पाहिजे जोडी ना. नाही, आता कसं असतं बघा, काळ वेळ यायला लागते, नियोजन जुळून आलं का ती पण पळत. नाना, मुंबईमध्ये धमाका चाललाय बिंदोडचा. मैदान पण एकदम आमच्यापेक्षा ह्या वर्षी तुम्ही जास्त पिकअप घेतला, काय सांगाल त्याविषयी? हो, यावर्षी आम्ही जास्ती पिकअप घेतला. आता आज 3 फेऱ्यांचं मैदान तिकडे चालू होतं, पण 1 नंबर गेला. आम्हाला पण गडबडीत नाही काय माहिती पण आम्हाला पण. तर नाना, मोठ्या कुठल्या मैदानात दिसेल परत घाटावरती सर्जा? 8 तारखेला पुरंदवड्याला. आणि त्याच्यानंतर पुढचं नियोजन कसं असेल 8 नंतर? नियोजन नाही केलं, पण 100% बैल. अरुण दादा, आज मथुरने पण फायनलचा गुलाल घेतलाय 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. सर्जनं पण आज प्रथम क्रमांक केलाय. काय आनंद आहे आज? काय नाही, मथुर असेल, सर्जा असेल, हे छोटे मोठे भाऊच आहेत. बकासूर असेल, आज बकासूर थोडासा म्हणजे मला खंत वाटली, गाडी नाही बसली, परंतु त्याची खंत मथुर आणि सर्जाने आज भरून टाकली. बरं, नाना, शुभेच्छा राहतील. आणि खरंच मानलं पाहिजे तुमच्या जिद्दीला आणि सर्जाच्या जिद्दीला पण, कारण खरं म्हणतात ना की मालक तर कष्ट घेत असतात, सर्वजण टीम कष्ट घेत असतात, पण त्या मुख्य जनावराला जाण असते आणि ते म्हणजे त्या जाणपोटीच पळतो म्हणावं लागेल. तुम्हाला एक सांगू का, मुख्या जनावराला अरुणची आणि जगदीशची खरोखर जाण आहे त्याला. कारण अरुणची 2 लहान मुलं आहेत, त्यात मुलगा एक शाळेत जातो, म्हणजे त्याला सकाळी नर्सरीला सोडणं हे त्याला करायला लागतं, पण तो त्याला घेऊन 2-2, 3-3 दिवस इथं राहतो. मी ऐन टायमाला येतो, म्हणजे त्यालाही माहिती आहे, तो मला सांगतोच की नाना आता तू टायमावरती ये, आम्ही टायमावर येतो. पण हे खरं श्रेय आहे ना, हे अरुणचं आणि जगदीशचं आहे. 2-2, 3-3 दिवस येऊन राहणं करणं. परत त्याला तर बघा, उद्या होळीचा सण आहे, तरी हे इथं राहणार. परत उद्या सकाळी सणाला मुंबईला सणाला येणार. परत 8 तारखेला परत इकडे. परत 8 तारखेला, परत ते 4 तारखेला बिंजोडच्या मैदानाला घेऊन जाणार. बरोबर. म्हणजे आज त्यांचा त्रास भरपूर आहे ना. बिंदोडची तयारी कशी केली? हा, व्यवस्थित आहे. ठरलंय का ही बिंदोड धरली का? बिंजोड नाही धरली, हा. ते 4 तारखेला म्हणजे काय नाव असेल किंवा नाव देऊ, ते बिंजोडचा खेळ कसा आहे का, ते म्हणजे टाइमवरच समजते, म्हणजे कोण नाव असेल ते मैदानातच. हा, दादाकडे तुम्ही. दादा, काय आनंद आहे आज? मोठा विजय आज. फुल आनंद आहे. हा, कसा उत्साह कसा साजरा करणार आहे? उत्साह कसा साजरा करणार आहे अजून? जोरात. अरे होळी, परवाची होळी आम्ही आजच खेळलो ना. आता धुलीवंदन कधी? आनंद म्हणजे कसं आहे, धुळीवंदना तर घरी गेले. आणि अरुण दादा बोलतायत काहीतरी. आनंद म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता हा आमचा आनंदाचा म्हणजे मोठा भाऊच आहे. आणि पूर्ण म्हणजे सर्जा हा दादाच्याच घरी असतो, माझ्या घरी नाही, काही नानाच्या घरी नाही. बरं. आणि याचे मागचे पुढले सर्व नंदी आमच्या दादाच्याच घरी असते. त्याचा दादाचा छोटा मुलगा असेल, अनुज पाटील किंवा आनंद पाटील असेल. आज पूर्ण कष्ट हे 2 बाप बेटे का, म्हणजे त्यांचा भरपूर श्रेय आहे. शुभेच्छा राहतील तुम्हाला. आणि खरंच मानलं पाहिजे दोघांना. आणि प्रेक्षकांचं पण इच्छा होती की या जोडीनंच गुलाल घ्यावा, 1 नंबर करावा, आणि ती इच्छा सफल झाली. आणि शुभेच्छा राहतील. आणि एखादं मोठं मैदान पडलं तर ही जोडी आम्हाला दिसेल का त्या मोठ्या मैदानामध्ये? पुन्हा एकदा दिसेल 100%. धन्यवाद नाना. कायम बोलावत राहा. तुम्हाला पुढील मैदानासाठी शुभेच्छा.